आवाज सर्वसामान्यांचा। गेले 8 ते 10 महिने झाले दहिवडी विटा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पिंगळी येथील खांडसरी चौकात उड्डाण पुलाचे काम जोमात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच या चौकात उड्डाण पुलावर 98 फूट लांब आणि 85 टन वजनाचे गट्टर लॉन्चिंग बसवण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे। 98 फूट लांब आणि 85 फूट टन वजनाची 8 गट्टर चढवली जाणार आहेत। त्यापैकी आपण पाहतोय मंडळी अथक प्रयत्नाने 4 गट्टर लॉन्चिंग केल्याचं दिसत आहे। अत्यंत अवघड काम असणाऱ्या 4 ते 5 तास लागत आहेत। अवाढव्य 2 क्रेनच्या सहाय्याने वरती चढवले जाणाऱ्या गट्टरसाठी कर्मचारी, स्ट्रक्चर मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उंचीवर अवघड ठिकाणी काळजीपूर्वक लॉन्चिंग करण्यात येत आहे। या लॉन्चिंग पिलर सेटिंगमुळे लांबून पाहणाऱ्या मंडळींच्या अंगावर काही काळ थरकाप उडत आहे। तर मंडळी आपण पाहताय अशा तऱ्हेने उड्डाण पुलावरती असं लॉन्चिंग होतंय आणि हे गटर असं ट्रॉलीमधून नेलं जात आहे। आपण पाहता इथे अशा तऱ्हेने वरती क्रेनने आता चढवलं जाणार आहे। आपण पाहणारच आहोत क्रेनच्या सहाय्याने असं हे वरती चढवलं जाणार आहे। असं या पद्धतीने गटर नेलं जातं या उड्डाण पुलावरती चढवण्यासाठी। तर आपण पाहताय मंडळी खांडसरी चौकात तर आपण पाहताय मंडळी आता आपण आलो होतो या चौकात इथे आलो आहोत आणि हे खांडसरी चौक पिंगळी खांडसर चौक इथे उड्डाण पुलावरती हे गटर लॉन्चिंग चाललेले आहेत। आपण पाहताय 3 गटर इथे चढवली आहेत। आता अजून इथे 4 गटर चढवले जाणार आहेत। तर बराच वेळ आता एक गटरला 4-5 तास जातात। म्हणजे लांबडा पिलर आपण त्याला म्हणतो त्यांच्या भाषेत गटर। तर आपण आता पाहणार आहोत कशा पद्धतीनं वरती चढवलं जातं आहे गटर लॉन्चिंग केलं जातं आहे। तर आपण पाहताय आता वाहनं याची बंद करण्यात येत आहेत। हा पंढरपूर सातारा रोड आता इथे वाहनं बंद करतात थोडा वेळ। इथे गटर वरती चढवण्यासाठी या पद्धतीनं असं हे गटर आता वरती चढवणार आहेत। हा आता एक क्रेन अवाढव्य क्रेन आता आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हे गटर वरती काळजीपूर्वक हार्ड वर्किंग असून काळजीपूर्वक कशा पद्धतीने चढवलं जातं। इथे अधिकारी आहेत कंपनीचे। आता अशा तऱ्हेने हे गटर इथे लेवलमध्ये घेतलं जात आहे हळूहळू हे क्रेनमधून आपण पाहताय त्या लेवलमध्ये इथे गटर घेतलं जातं आहे। आणि पुढची प्रोसेस आपण तुम्हाला दाखवणारच आहोत कशा पद्धतीनं वरती उचललं जातं आहे आणि कसं सेट केलं जातं आहे। आता हे हळूहळू क्रेन पाठीमागे येते ह्या लेवलला आता हे या पद्धतीने आता उचललं जाणार आहे। आपण पाहताय हळूहळू गटर पाठीमागे येत आहे क्रेनच्या सहाय्यानुसार क्रेनमधून हळूहळू लेवलमध्ये घेतलं जाते या पोझिशनला। तर अशा तऱ्हेने मंडळी दोन्ही क्रेनने आता पोझिशन घेतलेली आहे। हे गटर आता उचलायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू गटर वर जात आहे। आपण पाहताय की दोन्ही क्रेनने आता पोझिशन घेतलेली आहे आणि गटर हळूहळू वरती उचललं जात आहे। आपण पाहताय तर आपण पाहताय अशा तऱ्हेने आता हे गटर 98 फुटाचं लांबी आहे जे 98 फूट आहे आणि हा गटर दोन्ही क्रेनने वरती उचलला जात आहे। असं हे हार्ड वर्किंग खांडसरी चौकात चाललेलं आहे। आणि आता अलीकडच्या बाजूला हे 4 गटर म्हणजे 4 पिलर 98 फुटाचे बसवण्यात येत आहे सेटिंग करण्यात येत आहे। तर आपण पाहताय अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची सेटिंगची खालून माहिती देत आहेत क्रेन चालकाला। आणि अशा तऱ्हेने दोन्ही क्रेन डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही बाजूने हे क्रेन वायुरूप साखळदंडाच्या रूपाने
हार्ड वजनाचं असं हे गटर 98 फुटात उचललं जात आहे. तर आपण पाहताय आता हे गटर पोझिशनला वरती गेलेलं आहे. उड्डाण पुलाच्या पोझिशनला त्या पिलरवरती हे गटर सेटिंग करताना आपल्याला दिसत आहे. राहुल गुप्ता स्ट्रक्चर मॅनेजर इथे सेटिंग करून घेते, वरती चढलेले आहेत आणि सेटिंग करून घेत आहेत. अगदी म्हणजे हार्ड वर्किंग, फार म्हणजे काळजीपूर्वक असं हे पिलर गटर बसवलं जात आहेत. इकडे कर्मचारी ह्या साईडला उजव्या साईडला आहेत आणि दोन्ही क्रेन पोझिशन घेऊन हे गटर हळूहळू आता टेकवलं जात आहे. तर 2 ते 3 मिनटात हे गटर स्थिर होणार आहे. अशा पद्धतीनं हे उड्डाणपुलाचं गटर बसवलं जात आहे आणि जवळजवळ 4-5 तास लागतात. सकाळी 8 वाजल्यापासून हे एक गटर वरती चढवलं जात आहे. मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज. आता आपण आहोत खांडसरी चौकात. इथे उड्डाणपुलावरती सातारा पंढरपूर महामार्गावरती उड्डाणपुलावरती गटर सेटिंग करण्याचे काम सुरू आहे. तर आता आपण पाहताय इथे 4 गटर सेटिंग झालेत. 98 फूट लांब आणि 85 टन वजनाचे गटर सेटिंग झाले. अजून पलीकडे 4 गटर बसणार आहेत. 8 गटर आहेत. तर आपण साहेबांच्याकडून जाणून घेणार. आपल्यासमोर आहेत राहुल गुप्ता स्ट्रक्चर मॅनेजर. साहेब काय सांगाल त्याच्याविषयी, काय माहिती द्याल? ठीक आहे. टोटल 8 गटर आहेत याच्यात. हां, सिंगल स्पॅन आहे. बरं. 30 मीटरचे एक स्पॅन आहे. अच्छा. त्याच्यापैकी 4 गटर आपले इलेक्शन झालेले आहेत. हां. 4 गटर बॅलन्स आहेत. हां, तर आज आपला टार्गेट आहे आणखी 2 गटर. म्हणजे आज तुमचं टार्गेट 1-2 गटर बसवण्याचं टार्गेट आहे. तर एका गटरला किती वेळ लागतो सेटिंग करायला? गटरला सहसा 3 तासच्या दरम्यान 3 ते 4 तास असं लागतात. अच्छा. त्याला बनवाय की म्हणजे एक तयार कराय किती दिवस लागले आणि काय कशा पद्धतीने हे तुम्ही सिमेंटमध्ये याच्यामध्ये काय वापरले? हे काय PSC गटर आहे ते. हां हां तर हे कास्टिंग झाल्यानंतर हां 28 दिवसानंतर आपण स्ट्रेसिंग करतो. 28 जर स्टेशिंग. पोस्ट टेन्शनिंग गटर आहे. अच्छा स्टँड वायर टाकून याला स्ट्रेसिंग केली जाते. अच्छा. 28 दिवसानंतर हे रेडी होऊन जातात इलेक्शनसाठी. तर अशा तऱ्हेने आता किती महिने सुरू झाले काम सुरू झालं ते? म्हणजे आतापर्यंत किती महिने झाले? वर्ष होत आलं का? वर्ष तर नाही, 8 महिन्यापेक्षा जास्त झालं. म्हणजे एक आपण एक 9-10 महिने झाले, 8-9 महिने झाले. डिसेंबर महिन्यात हे कास्टिंग गटर आपल्या. अच्छा. तर एक दहिवडी विटा या 52 किलोमीटरमध्ये आता पुढचा मार्ग तुमचा, ह्याच्यानंतर कातर खटावला कधी तुम्ही एक गटर सेटिंग करणार आहे? हे इथलं संपल्यानंतर आपण कातर खटावची तयारी करणार आहोत. कातर खटावची तयारी. इथं पण 10 गटर आहेत. 10 एका स्पॅनमध्ये 5 गटर आणि सेकंड स्पॅनमध्ये 5 असे 10 गटर आहेत. 10 गटर आहेत. ते पण कास्टिंग करून तयार झालेले आहेत. अच्छा. हे संपल्यानंतर आपण तिथे इलेक्शन स्टार्ट करणार. ओके. तर अशा तऱ्हेने मंडळी हे काम झाल्यानंतर कातर खटाव येथे हे गटर बसवले जाणार आपण पाहताय. अशा पद्धतीने गटर सेटिंग केलेले आहेत. तर आपल्यासमोर राहुल गुप्ता सर यांनी माहिती दिलेली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.